Hello students, in the previous video we have started the next chapter, that is the molecular basis of inheritance. Okay, तर लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की आपण त्या या चॅप्टर मध्ये काय पाहणार आहोत तर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की पहिले असं समजण्यात येत होतं की जेनेटिक मटेरियल काय आहे, प्रोटीन्स आहे, नॉट डीएनए. पण व्हेरियस जे एक्सपेरिमेंट्स झाले ओके बिटवीन 1928 टू 1955 पर्यंत, तर त्या एक्सपेरिमेंट्सनी असं जेनेटिसिस्टला कन्फर्म केलं की डीएनए हा काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, नॉट द प्रोटीन्स. ओके, तर हे जे मेन जे एक्सपेरिमेंट्स आहेत ज्यांनी काय केलं सांगितलं की जो जेनेटिक मटेरियल आहे तो प्रोटीन नाही आहे तर डीएनए आहे. हे जे तीन मेन एक्सपेरिमेंट्स आहेत. दॅट इज द फर्स्ट, दॅट इज द ग्रिफ्ट्स एक्सपेरिमेंट. ओके, सगळ्यात पहिले ग्रिफ्ट्स एक्सपेरिमेंटने सांगितलं की जे जेनेटिक मटेरियल जे आहे इट इज नॉट द प्रोटीन्स. ओके, त्याच्यानंतर एव्हरी मॅकलॉइड आणि मॅकार्थी एक्सपेरिमेंटने त्याच्यानंतर कन्फर्म केलं की जो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे तो काय आहे, डीएनए आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड जो एक्सपेरिमेंट आहे दॅट इज द हर्शी अँड चेज, दॅट डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. तर हर्शी आणि चेज यांनी जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यानंतर एकदम कन्फर्म झालं की जेनेटिक मटेरियल काय आहे, दॅट इज द डीएनए. नाउ डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. ओके, नाउ वी हॅव टू स्टडी द फर्स्ट, दॅट इज द ग्रिफ्ट्स एक्सपेरिमेंट. ओके, ग्रिफ्ट्स एक्सपेरिमेंट हा जो आहे त्यांनी 1928 मध्ये फ्रेडरिक ग्रिफनी परफॉर्म केला एक्सपेरिमेंट विथ द स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. ओके, फ्रेडरिक ग्रिफनी 1928 मध्ये काय घेतलं, एक एक्सपेरिमेंट केला बॅक्टेरियम सोबत, दॅट इज द स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. स्ट्रेप्टोकॉकस निमोनी हा काय आहे, एक बॅक्टेरिया आहे जो काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो फॉर द निमोनिया. म्हणजे निमोनिया होण्यासाठी हा जो स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया आहे हा रिस्पॉन्सिबल असतो. ओके, तर याचे दोन स्ट्रेन आहेत. ओके, दोन स्ट्रेन आहेत. स्ट्रेन म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेत टाइप्स सुद्धा म्हणू शकतो. तर बॅक्टेरियममध्ये टाइप्स न म्हणता त्यांना काय म्हटलं जातं, स्ट्रेन म्हटलं जातं. ओके, नाव या स्ट्रेप्टोकॉकस निमोनीचे दोन स्ट्रेन आहेत. फर्स्ट स्ट्रेन दॅट इज द स्मूथ स्ट्रेन. ओके, स्मूथ स्ट्रेन म्हटलं जातं. स्मूथ स्ट्रेन का म्हटलं जातं, कारण की त्यांच्यावर काय करतं ते, इट इज द कॅप्स्युलेटेड असतं. हे जी स्ट्रेन असते ही कशी असते, हे जे यांचे जे सेल्स आहेत ते प्रोड्यूस करतात, कॅप्सूल प्रोड्यूस करतात पॉलिसॅकराइड्सची, त्यालाच काय म्हटलं जातं, कॅप्स्युलेटेड म्हटलं जातं. ओके, एस स्ट्रेन काय आहे, प्रोड्यूस करतात कॅप्सूल ऑफ पॉलिसॅकराइड्स, त्यांनाच काय म्हटलं जातं, कॅप्स्युलेटेड म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर ही जी स्ट्रेन आहे ही कशी आहे, व्हायरुलेंट आहे. ओके, दिस स्ट्रेन इज व्हायरुलेंट अँड कॉजेस निमोनिया. ओके, ही एस्ट्रेन काय आहे, व्हायरुलंट आहे म्हणजे काय, पॅथोजेनिक आहे आणि त्याच्यामुळे काय होत असतो, निमोनिया होत असतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट स्ट्रेन आहे दॅट इज द आर स्ट्रेन. ओके, तर हे जे याचे जे आर स्ट्रेन मध्ये काय दिसतं आपल्याला की कॅप्सूल काय करते, लॅक करते आणि याला काय म्हटलं जातं, नॉन कॅप्सुलेटेड. म्हणजे पॉलिसॅकराइड्सची जी कॅप्सूल आहे ते प्रोड्यूस नाही करत आर स्ट्रेन, म्हणून याला काय म्हटलं जातं, नॉन कॅप्सुलेटेड म्हटलं जातं. त्याच्यानंतर ही जी स्ट्रेन कशी आहे, अव्हायरुलंट आहे. अव्हायरुलंट आहे म्हणजेच काय की नॉन पॅथोजेनिक आहे, म्हणजे या स्ट्रेनमुळे कोणताही निमोनिया होत नाही किंवा ती डेडली नसते. ओके, तर आर स्ट्रेन काय आहे, नॉन कॅप्सुलेटेड आहे, अव्हायरुलंट आहे आणि नॉन पॅथोजेनिक आहे. आलं लक्षात. तर ग्रिफ्ट्सनी काय केले, या दोन स्ट्रेन घेतल्या, एस स्ट्रेन घेतली आणि आर स्ट्रेन घेतली. ओके, तर त्यांनी हा जो एक्सपेरिमेंट आहे हे परफॉर्म केला बाय इंजेक्टिंग द अबोव स्ट्रेन ऑफ बॅक्टेरिया इनटू द माइस अँड फॉलोइंग रिझल्ट्स आर फाउंड. ओके, तर इंजेक्शन घेतलं त्यांच्यामध्ये आणि हे इंजेक्शन घेऊन या माईसमध्ये म्हणजे माऊसला ते इंजेक्शन दिलं आर स्ट्रेनचं, एस स्ट्रेनचं, आणि त्याच्यानंतर त्याला असे रिझल्ट्स पाहायला मिळाले. तर सगळ्यात पहिलं काय घेतलं त्यांनी, बॅक्टेरिया कॉलनी कोणती घेतली इंजेक्शनमध्ये, रफ नॉन व्हायरुलेंट घेतली म्हणजे आर स्ट्रेन घेतली. नॉन व्हायरुलेंट आहे म्हणजे काय की
ते नॉन पॅथोजेनिक आहे. ओके, तर असं इंजेक्शन कुणाला दिलं, या माऊसला दिलं. ओके, तर रिझल्ट काय पाहण्यात आला की हा जो माऊस आहे हा कसा आहे, हेल्दी आहे. ओके, याला कोणताही निमोनिया झाला नाही आणि तो कसा होता, माऊस कसा होता, हेल्दी होता. ओके, त्याच्यानंतर सेकंड केस काय घेतली त्यांनी की स्मूथ व्हायरुलंट घेतलं, म्हणजे एस स्ट्रेन घेतला. ओके, स्मूथ व्हायरुलंट घेतलं, ते इंजेक्शन मध्ये भरलं आणि माऊसला दिलं. ओके, माऊसला ते इंजेक्शन दिलं. त्याच्यानंतर त्याला काय रिझल्ट मिळाला की माऊसला काय झाला, निमोनिया झाला. ओके, माऊस मध्ये काय झालं, निमोनिया झाला आणि फायनली ते काय झालं, माऊस म्हणजे डाईड झाला. ओके, म्हणजे तो मरून गेला तो माऊस. ओके, स्मूथ व्हायरुलंट मध्ये, कारण की हा काय आहे, व्हायरुलंट स्ट्रेन आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड केस काय घेतली त्यांनी, हीट किल्ड एस स्ट्रेन घेतला, म्हणजे हा जो एस स्ट्रेन आहे, ओके, जो व्हायरुलंट आहे तो कसा केला, हीट किल्ड केला. म्हणजे काय की खूप जास्त टेम्परेचरवर तो एस स्ट्रेन काय केला, हीट किल्ड करून टाकला त्याला. ओके, आणि त्याच्यानंतर ते इंजेक्शन कशाला दिलं, माऊसला दिलं. ओके, म्हणजे जे हीट किल्ड होता ते त्याच्यामध्ये काय दिसलं त्याला की माऊस काय झाला, हेल्दी दिसला, म्हणजे सर्वाइव्ह झाला. म्हणजे एस स्ट्रेन जरी दिला त्या माऊसला पण तो कसा होता, हीट किल्ड होता, म्हणजे जास्त टेम्परेचरवर किल केलेलं होतं या एस स्ट्रेन बॅक्टेरियाला. तरी त्याचं इंजेक्शन माऊसला दिलं, त्याच्यामुळे पण त्याला रिझल्ट काय दिसला, माऊस कसा दिसला, हेल्दी दिसला. ओके, त्याच्यानंतर त्यांनी नेक्स्ट केस काय घेतली की आर स्ट्रेन घेतला. ओके, मिक्सचर काय घेतलं, आर स्ट्रेन घेतलं. ओके, नॉन व्हायरुलंट आर स्ट्रेन घेतलं आणि हीट किल्ड एस स्ट्रेन घेतला. ओके, म्हणजे एस स्ट्रेन कसा घेतला, हीट किल्ड घेतला. या दोघांचं मिक्सचर इंजेक्शन मध्ये घेतलं आणि ते माऊसला दिलं. ओके, तर इथे मोस्ट शॉकिंग असं रिझल्ट त्याला मिळाला की हीट किल्ड एस स्ट्रेन जरी असला पण आर स्ट्रेन कसा आहे, नॉन अव्हायरुलंट आहे, नॉन पॅथोजेनिक आहे, तो लाईव्ह आहे. ओके, पण एस स्ट्रेन कसा आहे, जो किल्ड झालेला आहे असा घेतला. यांचं मिक्सचर त्या माऊसला घेतलं तर रिझल्ट असा मिळाला की माऊस काय झाला की डाईड झाला, त्याला निमोनिया झाला आणि त्याच्यानंतर तो डाय झाला. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की लार्ज नंबर ऑफ लाईव्ह स्ट्रेन बॅक्टेरिया रिकवर केलं फ्रॉम द ब्लड सेल्स ऑफ द डेड माऊस. या डेड माऊस मधून त्याला काय दिसलं की ब्लड सॅम्पल्स मध्ये, त्याच्या या डेड माऊसच्या ब्लड सॅम्पल्स मध्ये काय दिसलं की लाईव्ह एस स्ट्रेन बॅक्टेरिया दिसले. एस स्ट्रेन बॅक्टेरिया कसे दिसले, लाईव्ह दिसले. हे मोस्ट शॉकिंग त्याला दिसलं, कारण की त्यांनी काय केलं होतं, हीट किल्ड केलं होतं एस स्ट्रेनला, पण जो डेड झालेला आहे माऊस त्याच्या ब्लड मध्ये काय दिसलं त्याला, हे जे एस स्ट्रेन आहे ते कसे दिसले, लाईव्ह स्ट्रेन दिसले. ओके, तर याच्यावरून त्यांनी काय कन्क्लूड केलं की समथिंग जेनेटिक फॅक्टर. ओके, त्यांनी काय सांगितलं की कोणतं तरी जेनेटिक फॅक्टर आहे किंवा त्याला त्यांनी नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे. ओके, हे काय आहे, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे, ज्याच्यामुळे काय झालं, जे हीट किल एस स्ट्रेन बॅक्टेरिया आहे, ओके, हीट किल एस स्ट्रेन बॅक्टेरियाचं ट्रान्सफॉर्मेशन कशात झालं, आर स्ट्रेन मध्ये झालं आणि आर स्ट्रेनचं त्याच्यानंतर लाईव्ह एस स्ट्रेन मध्ये झालं आणि त्याच्यामुळे काय झालं, तिथे डिसीज प्रोड्यूस झाला. ओके, आलं लक्षात, म्हणजे हीट किल एस स्ट्रेनचं ट्रान्सफॉर्मेशन लाईव्ह आर स्ट्रेन मध्ये झालं. ओके, आणि लाईव्ह आर स्ट्रेनचं त्याच्यानंतर अजून कशात झालं, लाईव्ह एस स्ट्रेन मध्ये झालं आणि त्याच्यामुळे तिथे त्या माऊस मध्ये आपल्याला काय दिसलं, डिसीज झाला आणि तो माऊस तिथे काय झाला, त्याची डेथ झाली. ओके, आलं लक्षात, म्हणजे ग्रिफ्सनी काय सांगितलं की हे जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल सांगितलं की ज्याच्यामुळे काय होत आहे की हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे काय आहे, ट्रान्सफॉर्म होतं आणि ज्याच्यामुळे तो त्या माऊसची काय झाली, डेथ झाली. त्याच्यामुळे ग्रिफ्सनी काय केलं की हेल्प केलं टू आयडेंटिफाय द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल, म्हणजे जे काही जेनेटिक मटेरियल असेल त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन आयडेंटिफाय करायला ग्रिफ्सच्या एक्सपेरिमेंटमुळे आपल्याला मदत झाली. ओके, आलं लक्षात. तर इथपर्यंत ग्रिफ्सने एक्सपेरिमेंट केला की त्याला पण लक्षात नाही आलं की हे जे जेनेटिक मटेरियल नेमकं आहे कोणतं. ओके, फक्त त्यांनी एवढं सांगितलं की हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे काय होतं, फॅक्टर आहे, हे काय होतं, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपेरिमेंट एव्हरी, मॅकलॉइड आणि मॅककार्थीनी एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी काय प्रूव्ह केलं की हे जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे हे काय आहे,
DNA आहे. ओके, तर त्यांनी असं प्रूफ केलं यांच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल होता, जो ग्रिफ्टनी सांगितला होता, तो काय आहे, DNA आहे. तर त्यांनी हे कसं प्रूफ केलं, तर एव्हरी मेक्लॉइड आणि मेक्कार्थीनी 1944 मध्ये प्युरिफाय केले DNA, RNA आणि प्रोटीन्स म्हणजे एन्झाइम्स आणि अदर मटेरियल्स जे काय केले, प्युरिफाय केले आणि त्यांचं हे हीट किल्ड सेल्स ऑफ एस्ट्रेन म्हणजे त्यांनी काय घेतलं, मिक्सचर घेतलं हीट किल्ड एस्ट्रेन आणि मिक्स्ड विथ द आर स्ट्रेन बॅक्टेरिया सेपरेटली असं घेतलं त्याला आणि त्याच्यानंतर त्याला असे त्यांना वेगवेगळे रिझल्ट पाहायला मिळाले. ओके, तर पहिल्यांदा त्याला काय पाहायला मिळालं की जे हिट किल एस टाईप आहे आणि मिक्स जे झाले आहेत आर टाईप सोबत ते काय झाले की त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन लाईव्ह आर टाईपचं आणि एस टाईपमध्ये झालेलं दिसलं त्यांना. म्हणजे काय झालं की त्यांनी ज्यावेळेस प्युरिफाईड DNA, RNA आणि प्रोटीन्स घेतले तर त्यांच्यामध्ये काय दिसून आलं त्यांना की लिव्हिंग जे आर टाईप्स आहेत त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन एस टाईपमध्ये झालेलं दिसतं. म्हणजे लिव्हिंग जे आहे आर स्ट्रेनचं कन्व्हर्शन कशात झालं, एस स्ट्रेनमध्ये कन्व्हर्शन किंवा त्याला आपण म्हणू ट्रान्सफॉर्मेशन झालेलं दिसलं. ओके, तर सगळ्यात पहिले त्यांनी काय घेतलं की फर्स्ट केस घेतली ज्याच्यामध्ये काय घेतलं, अशी टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये कल्चर मीडिया घेतला, त्याच्यामध्ये नॉन ट्रान्सफॉर्म आर स्ट्रेन घेतला. ओके, जो नॉन ट्रान्सफॉर्म नाही झालेला आहे तो आर स्ट्रेन घेतला. त्याच्यामध्ये काय टाकलं त्यांनी, प्रोटीन ऑफ एस्ट्रेन बॅक्टेरिया. ओके, एस्ट्रेन बॅक्टेरियाचं प्रोटीन घेतलं आणि त्याच्यामध्ये प्लस काय होतं तिथे आर स्ट्रेन बॅक्टेरिया आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय दिसतं त्यांना रिझल्ट काय दिसला की देयर इज नो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर स्ट्रेन इनटू द एस स्ट्रेन. ओके, तिथे कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन इथे झालं नाही कारण काय घेतलेलं आहे इथे, प्रोटीन्स घेतलेले आहे एस्ट्रेनचे फक्त प्रोटीन्स घेतले त्याच्यामुळे इथे नो ट्रान्सफॉर्मेशन झालेलं दिसलं आपल्याला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी काय घेतलं की अशी दुसरी टेस्ट ट्यूब घेतली त्याच्यामध्ये काय घेतलं, एस्ट्रेनचा RNA घेतला. ओके, पहिल्यांदा प्रोटीन घेतला मग RNA घेतला आणि त्याच्यासोबत काय घेतलं, लाईव्ह आर स्ट्रेन घेतला. तर तिथे काय दिसलं त्यांना की देयर इज नो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर स्ट्रेन इनटू द एस स्ट्रेन. इथे पण सुद्धा RNA घेऊन सुद्धा पण इथे काय दिसलं त्यांना की देयर इज नो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आर स्ट्रेनचं कन्व्हर्शन किंवा ट्रान्सफॉर्मेशन एस स्ट्रेनमध्ये झालेलं दिसलं नाही. ओके, त्याच्यानंतर थर्ड केसमध्ये काय घेतलं त्यांनी की इथे आर स्ट्रेन न घेता इथे त्यांना काय दिसलं, एस स्ट्रेन दिसली. ओके, एस स्ट्रेन कशी काय दिसली त्यांना की या टेस्ट ट्यूबमध्ये कल्चर मीडियामध्ये काय घेतलं त्यांनी, DNA ऑफ एस स्ट्रेन. ओके, DNA घेतला एस स्ट्रेनचा. ओके, एस स्ट्रेनचा काय घेतला, DNA घेतला प्लस त्याच्यात काय केलं, आर स्ट्रेन. ओके, तर इथे काय दिसलं त्यांचं की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर स्ट्रेन टू द एस स्ट्रेन. तर हे त्यांना शॉकिंगली असं लक्षात आलं की जेव्हा DNA घेतला आर स्ट्रेनचा त्याच्यासोबत लाईव्ह आर स्ट्रेन घेतलं तर इथे काय दिसून आलं त्यांना की ट्रान्सफॉर्मेशन झालेलं दिसलं त्यांना आर स्ट्रेनचं कन्व्हर्शन किंवा ट्रान्सफॉर्मेशन एस स्ट्रेनमध्ये. म्हणजे या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांना काय दिसलं, एस स्ट्रेन पाहायला मिळाला. ओके, म्हणजे DNA हा काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे जे काय करतं, ट्रान्सफॉर्मेशन करतं फ्रॉम आर स्ट्रेन टू द एस स्ट्रेन. ओके, त्याच्यानंतर हे कन्फर्म करायसाठी की फक्त हा DNAच ट्रान्सफॉर्मेशनचं प्रिन्सिपल आहे हे कन्फर्म करायसाठी त्यांनी अजून काय घेतलं की DNA घेतला एस्ट्रेनचा, त्याच्यासोबत काय घेतलं, DNA लिगेज घेतलं. ओके, डीएनएज घेतलं म्हणजे काय की जे काय करतं DNAचे तुकडे करतं त्याला DNAज म्हणतात. ओके, तर DNA ऑफ एस्ट्रेन घेतलं प्लस DNAज घेतलं प्लस लाईव्ह आर स्ट्रेन घेतला आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना काय दिसलं की नॉन ट्रान्सफर्ड आर स्ट्रेन दिसला. म्हणजे आर स्ट्रेनचं तिथे कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही कारण की तिथे DNAज असल्यामुळे जो DNAज काय करत आहे, DNAचे काय करत आहे, तुकडे करत आहे, त्याच्यामुळे इथे DNA काम करू शकत नाही एस स्ट्रेनचा. त्याच्यामुळे DNA ऑफ एस स्ट्रेन इट इज नॉट ट्रान्सफॉर्म इनटू द एस स्ट्रेन. म्हणजे आर स्ट्रेनचं कन्व्हर्शन एस स्ट्रेनमध्ये झालेलं तिथे दिसून नाही आलं. तर या एक्सपेरिमेंटमुळे असं त्यांनी प्रूव्ह केलं की हे जे प्रिन्सिपल आहे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल जे ग्रिफ्स एक्सपेरिमेंटनी सांगितलं होतं किंवा जेनेटिक फॅक्टर जे सांगितलं होतं ग्रिफ्स एक्सपेरिमेंटनी ते कोणतं आहे, DNA आहे हे त्यांनी कन्फर्म केलं. ओके, थँक्यू.